योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह. गंगागिरी महाराजांनी 119 वर्षापूर्वी या सप्ताहाला प्रारंभ केला आणि तेव्हापासून या सप्ताहाची भव्यता आहे. कारण गंगागिरी महाराजांनी एवढा समाज एकत्रित केला. हजारो भजनी एकत्रित येऊन या ठिकाणी भजन करतात आणि लाखो लोक भोजन करतात. दररोज 2 लाख लोक भोजन करून जात आहेत. आता या 7 ते 8 दिवसामध्ये 20 ते 22 लाख लोक या ठिकाणी येऊन जाणार आहेत आणि या सर्व लोकांची चांगल्या प्रकारची भोजनाची व्यवस्था आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी कथा कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम केलं जातं. लाखो हजारो स्वयंसेवक या ठिकाणी सेवा करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट, यातून एक व्यसनमुक्तीचा संदेश, अध्यात्माचा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला जातो. तसं पंक्तीचा जर विचार केला तर 1000-1200 गावच्या पंक्ती येतात. एकाच दिवशी जवळजवळ 200-300 गावच्या पंक्ती असतात आणि 200-300 गावातून भाकरी येतात. इथं आमटी बनवली जाते. आपल्याला जवळजवळ 1 लाख लिटरच्या आसपास आमटी लागत असते. ही सर्व आमटी तयार झाल्याच्या नंतर ती आमटी इलेक्ट्रिक पंपाद्वारे टँकर मध्ये भरून पंक्तीमध्ये येते आणि मग ते वाढले जाते. 179 सप्ताह सरला पेठेचा अगदी जवळ आहे. नेमकं कसं भक्तांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय? फार सुंदर आणि प्रतिसाद आहे. श्रीरामपूर शहर जवळ आहे, राहता शहर जवळ आहे आणि आपले खेड्यापाड्यातले सर्व लोक शेतकरी समाधानी, पिकं वगैरे चांगली आहेत, शेतकरी वर्ग समाधानी आहेत आणि आपल्या भक्तांना हा सप्ताह म्हणजे पर्वणी असते. हरिनाम सप्ताह होत आहे आणि आज पहिल्याच दिवसाप्रमाणे गर्दी पण भरपूर आहे. आम्ही आमटे भाकरीचाही आस्वाद घेतला आणि महाराजांचे दर्शन पण खूप छान झाले. उदंड प्रतिसाद आहे सप्ताहासाठी. सहकुटुंब सहपरिवार आम्ही दर्शन घेतलेलं आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 119वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या सप्ताहाचा साजरीकरण होत आहे. या ठिकाणी आज 2 ते 3 लाख भाविक आज महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी भाविकांनी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आता आज आमचा दुसरा दिवस असल्यामुळे कालही पण आणि आजही पण अन्न क्षेत्रामध्ये अन्न कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कमी पडलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये किती जरी प्रसाद इथून गेला म्हणजे प्रसाद खाल्ल्या गेला तरी प्रसाद या ठिकाणी कमी पडत नाही. हा धनगरवाडीमध्ये भव्य दिव्य असा मोठ्या उत्साहामध्ये सप्ताह साजरा होत आहे. किती गावं यामध्ये सामील आहेत काय? या सर्व 300 गावामध्ये हा सप्ताह प्रारंभ आहे. आज धनगरवाडी पंचकृषी 179 सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आज आमटी भाकरीचा महाप्रसादाचा लाभ चालू झालेला आहे. तर जवळजवळ आतापर्यंत 1.5 ते 2 लाख भाविक महाप्रसाद घेऊन गेलेले आहे. तरी सर्वांनी आज पंचकृषी मधून वाकडी, नांदूर, खंडाळा, धनगरवाडी अशा 300 गावातून भाकरीची व्यवस्था पण झालेलं आहे. तरी पण आतापर्यंत आज 10 वाजल्यापासून, सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत पंक्ती चालतात. कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही याच्यात आणि बेटाचे सर्व भाविक पंचकृषीत असल्या कारणाने सर्वांनी आज भाकरीचा महाप्रसाद दिलेला आहे. तर सर्व आम्ही धनगरवाडीच्या पंचकृषीचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 179वा धनगरवाडी व पंचक्रोशी येथे चालू आहे आणि यो जो सप्ताह आहे हा भाविकांचा महाकुंभ असा समजला जातो. येथे भाविक मोठ्या श्रद्धेने आणि बेटाशी निगडीत असलेला मोठा भक्त परिवार येतो आणि काल पहिल्याच दिवशी भक्तांनी मांडे आणि पुरणपोळी याचा महाप्रसाद घेतला आणि आज पहिलाच दिवस आमटी भाकर हा महाप्रसाद आहे आणि या सप्ताशी 300हून अधिक गावं निगडीत जोडलेले आणि आज त्यांनी सप्ताहासाठी भाकरी हा महाप्रसाद इथं अवेलेबल केला. आज सकाळी 10 वाजल्यापासून या सप्ताहासाठी
प्रसादाचे नियोजन केलेले आहे ते मोठ्या संख्येने आतापर्यंत जवळजवळ 200 ते 300 ट्रॅक्टर इथं भाकरी स्वयंसेवक उपस्थित आहे आणि 50च्या वर ट्रॅक्टर उपस्थित आहे. हा मोठ्या प्रमाणात वाटप इथे चालू आहे आणि जवळजवळ 1,00,000 ते 1,50,000 भाविकांनी आतापर्यंत प्रसाद घेतला. हा प्रसादाचा लाभ घेतला. हा सप्ताह जे अखंडित महाप्रसाद चालू असतो आणि अखंडित इथे भजन चालू असतं. त्याच्यामुळं आणखीन जास्तीत जास्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी धनगरवाडी व पंचक्रोशी यांच्या वतीने आवाहन करतो. सोनाबाई रामभाऊ कजवे. सोनाबाई रामभाऊ कजवे. बरं कुठून आल्या? नगर. कशाला? हा? आणू जेवायला. जेवण आणू ना काय आता कुठं चालला खाली? जेवायला. आमटी भाकर खाण्यासाठी. बोलत राहत असं. बरं सांगा. वैजापूर तिडेवाडी तिसरा पहारा 3 ते 6. आता 3 ते 6 पहारा पुन्हा पहाटे 3 ते 6 2 टाईम रात्री एका दिवसा एक काकडा हरिपाठ. आमटी भाकर खाल्ली का? हा आमची भाकर खाल्ली ना. कसं वाटलं? हा चांगलं वाटलं. बरं आहे का? आमटी भाकर 3 ते 6 पहारा करतो. दिवसाचा 3 ते 6 रात्रीचा 3 ते 6.